एव्हरीवन, आय होप यू ऑल आर डुईंग ॲब्सोल्युटली अमेझिंग. मी श्रुती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या अनादर ब्लॉगमध्ये, अनादर वेडिंग सिरीज. आज आहे, मागचं डेकोरेशन बघून तुमच्या लक्षातच आलं असेल, येस, आज आहे हळद. हळद आहे अँड हळद प्लस आज आहे एंगेजमेंट म्हणजे साखरपुडा आहे. सो आज आम्ही साखरपुड्यामध्ये काय काय करणार आहे, कसं सगळं करणार आहे, ईच अँड एव्हरीथिंग आय विल ट्राय टू कवर. अँड काही काही म्हणजे मोस्ट ऑफ द क्लिप्स आय विल ट्राय टू शूट, कारण सगळं काही इथे मलाच करायचं आहे. मी सवाशीन आहे. सो मी जर कोणत्या रिच्युअल्समध्ये बिझी राहिली सो काही काही ज्या क्लिप्स आहेत त्या मे बी सुटू शकतात, बट आय विल ट्राय टू कवर ईच अँड एव्हरीथिंग. अँड काल मी सगळ्यांच्या मेहंदी घेतल्या, बट मी काल माझी मेहंदी दाखवायची विसरली. सो दिस इज माय मेहंदी. ही माझी मेहंदी आहे आणि हा माझा आहे साखरपुड्याचा लुक. हळदीचा जो लुक आहे तो तुम्हाला सेकंड हाफमध्ये बघायला मिळेल, कारण फर्स्ट हाफमध्ये तर पहिले आता साखरपुडा आहे आणि आम्ही आता चाललेलो आहे नवरीला आणायला. ती पार्लरमध्ये गेलेली आहे. आता पहिले तिचा फोटोशूट होईल, त्याच्यानंतर मुलं बाल येईल, त्याच्यानंतर साखरपुडा होईल. असा आजचा जो पूर्ण सिक्वेन्स आहे असा डिझाईन केलेला आहे. सो स्टे ट्यून टिल द एंड. तर आम्ही आता आलेलो आहे शूट लोकेशनवर. म्हणजे ती रेडी झालेली आहे. रेडी झाल्यानंतर बिफोर साखरपुडा तिला जे शूट करायचं आहे त्याच्यासाठी जी एक लोकेशन होती इथे आम्ही आलेलो आहे. सो आता मी मला दाखवते शूट. अँड कॅन यू एबल टू सी हिम? हू इज ही? हाय हाय. मी त्यांना म्हटलं व्हिडिओमध्ये या, तर नाही, मला नाही यायचं आहे. सो मी त्यांना दुरूनच दाखवलं आणि हिचं शूट लोकेशन मी दाखवते, हिचं शूट कसं सुरू. तर तिचा जो शूट आहे तो सुरू आहे. तर आम्ही नवरदेवाचा वेट करत होतो, ठीक आहे. सो दे आर लेट. तर बिहाइंड द सीन दाखवते सगळेजण कसा वेट करत आहे. हे सगळेजण काय म्हणते थकून गेले वाट पाहू पाहू. फोटोग्राफर आहे आमचे. खूप दिवसांनी आम्ही सगळेजण भेटलो. त्याच्यानंतर आम्ही सोबत जेवण वगैरे केलं, कारण नंतर आम्हाला सगळी जी साखरपुड्याची आहे ती प्रिपरेशन करायची होती. ब्राह्मण पण आलेले होते, त्यांनी पूर्ण जे आहे प्रिपरेशन सगळी केली. आणि अंगठ्या तुम्ही बघू शकता, अंगठ्यांच्या ज्या डिझाईन्स आहेत त्या म्हणजे रिंग्सच्या ज्या डिझाईन्स आहेत त्या मला तर खूप छान आवडल्या. फोटोग्राफर्स त्यांचे सगळे काम करत होते. आमच्या ज्या सगळ्या विधी आहे त्या सगळ्या ऑन गोईंग होत्या, त्या सुरू होत्या. नवरीची मोठी बहीण असल्यानंतर माझ्या मागे खूप सगळे अजून एक्स्ट्राचे सगळे कामं होते. इट्स नॉट म्हणजे काम तर नाही आहे हे, बट सवाशीण म्हटल्यानंतर माझ्या मागे सगळ्या काही गोष्टी होत्या. मग आम्ही त्यांचे म्हणजे जे रीतिरिवाज आहे, सगळ्या ज्या गोष्टी आहे त्या आम्ही केल्या. त्यांचे पाय वगैरे धुतले. जेही म्हणजे साखरपुडा जरी होता, बट सगळे जे रिच्युअल्स होते ते आमच्या रिंग सेरेमनीसारखे होते, कारण तिची रिंग सेरेमनी झालेली नव्हती. आम्ही जेही होतं रिंग एक्सचेंज वगैरे आहे ते आम्ही साखरपुड्याच्या दिवशीच करणार होतो. तर जेही सगळ्या विधी वगैरे होत्या त्या सगळ्या रिंग सेरेमनीसारख्याच होत्या.
आणि सगळ्या विधी आटोपल्यानंतर त्यांनी रिंग एक्सचेंज केल्या अँड फायनली रिंग सेरेमनी जी आहे ती कंप्लीट झाली. आणि बॅक ऑफ द साईड आमच्याकडे जो होता बांगड्या भरण्याचा वगैरे प्रोग्राम होता. तर पहिलं जो बांगड्या भरण्याचा जो मान असतो तो नवरीचाच असतो. तर तिच्या वगैरे बांगड्या वगैरे भरून झाल्या. त्याच्यानंतर होता माझा नंबर, सवाशींचा नंबर. आम्ही त्याच्यानंतर त्यांना पूर्ण जे आहे चोडा वगैरे ते सगळ्या भरून वगैरे बनवून वगैरे दिला आणि त्यांनी चोडा वगैरे भरून दिला. आणि या ज्याही सगळ्या तुम्ही क्लिप्स बघितल्या, या क्लिप्स आहे की इकडे हळद घेऊन जाते, सवाशीण वगैरे राहते, त्यांच्यासोबत काही बाया असतात, 5 मोर दॅन 5 असतात, कारण 5 जणी सगळ्या ज्या देव्या आहे इथे 9 देव्यांना ओटी भरवली जाते. 9 देव्यांच्या अंगावर पाणी वगैरे ओवाळून 9 देवींचा आशीर्वाद म्हणून ते सगळी हळद फिरवून आणते. त्याच्यानंतर ती हळद नवरीला लागते. आणि वन मोर रिच्युअल, हा रिच्युअल म्हणजे असते मंडप पूजन. मराठीमध्ये आमच्या इकडे याला म्हणतात मांडव सुतवणे. तर आम्ही इकडे आहे जी सवाशीण आहे, आम्ही पूर्ण जे मांडव आहे त्या मांडवाला 5 फेरे आपल्या देवघरापासनं ते
जे मांडव आहे पूर्ण त्याला 5 फेरे वगैरे घेऊन आम्ही त्याला मंडप पूजन करतो. आणि इथे जे आहे आपले गहू वगैरे ते वगैरे टाकतो, म्हणजे ते छान उगवतात. म्हणजे हे एवढंच मला माहिती, याच्याबद्दल इन डिटेल मला माहिती नाही. जसं आपले मोठे लोकं सांगतात तसं मी केलं. बट ही पूर्ण विधी आम्ही केली, त्याला मंडप पूजन म्हणतात. आणि याच्यात माझ्या बहिणींनी आमचा गाठजोडा पकडला. म्हणजे हे जो आहे ना गाठजोडा सोडण्याची, हे आमच्याकडनंही पैसे काढणार आहे. बट अनफॉर्च्युनेटली ती जी क्लिप आहे ती मी शूटच नाही केली ज्यावेळेस आमची बार्गेनिंग झाली. त्यांनी ज्यावेळेस आमचा गाठजोडा सोडून दिला. हाय गाईस, आज माझ्या मुलीचं लग्न आहे. आम्ही सगळे जेवण करणार. हाय गाईस, मी मावशी आहे. सो दिस वॉज अवर हल्दी डे. आजची जी हळदीचा जो फंक्शन होता, मोस्ट ऑफ द जे क्लिक्स होते ते मी ट्राय केले शूट करायचे. आता मला माहीत नाही काय काय शूट झालं. आता ज्यावेळेस मी व्लॉग एडिट करेल त्यावेळेस मला माहीत पडेल की ह्या लोकांनी कसे शूट केले, काय केले, मी काय एडिट करू शकते अँड ऑल. सो एन्जॉय अवर हल्दी व्लॉग. सी यू इन नानोऱ्याचं बनवू यार, आम्ही पाहू आता नानोऱ्याचं बनवू नाही बनवू. चलो, do like, share, subscribe my YouTube channel. See you in next wedding vlog. Bye bye. Good night.